Hello everyone, welcome back. I am Vikrant Dobe and today we are going to learn a very interesting and important topic. The topic is the voice. We all know that there are two kinds of voice, active voice and passive voice. In this topic we learn how to convert active to passive and passive to active. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते की ऍक्टिव्ह पॅसिव्ह हा फक्त ग्रामॅटिकली पार्ट आहे, तर हा ग्रामॅटिकली पार्ट नसून आपण स्पोकन मध्ये सुद्धा याचा बरेच वेळा आपण यूज करतो. तर बघा या लेसन मध्ये आपण ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह कसे यूज करणार आणि आणि ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह आणि पॅसिव्हचं ऍक्टिव्ह मध्ये रूपांतर कसं करणार ते आपण या लेसन मध्ये बघणार आहोत. तसेच तुम्हाला वाटत असेल की हा टॉपिक थोडासा एक डिफिकल्ट आहे, याच्यामध्ये भरपूर सारे फॉर्म्युलीज स्ट्रक्चर लक्षात ठेवावं लागेल, तर या लेसन मध्ये मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत. तुम्हाला कोणत्याच प्रकारचे टेन्सेसचे रूल्स लक्षात ठेवायची काही आवश्यकता नाहीये. सुरू करूया. तर बघा व्हाईसचे दोन पार्ट असतात, ऍक्टिव्ह व्हाईस आणि पॅसिव्ह व्हाईस. ऍक्टिव्ह व्हाईस म्हणजे काय होते, वाक्याची सुरुवात सब्जेक्ट पासून होते आणि पॅसिव्ह व्हाईस म्हणजे काय होतो, पॅसिव्ह व्हाईस म्हणजे वाक्याची सुरुवात ऑब्जेक्ट पासून होतो. मग हे कसं बघा, सब्जेक्टची सुरुवात ज्या वाक्यानं होते त्याला आपण म्हणणार ऍक्टिव्ह व्हाईस आणि ऑब्जेक्टची सुरुवात ज्या वाक्यानं होईल त्याला म्हणू आपण पॅसिव्ह व्हाईस. मग आता सब्जेक्ट मीन्स अ पर्सन, अ थिंग, अन ॲनिमल who performs the action is called as subject. म्हणजे मी तुम्हाला अगोदर लास्ट लेसन मध्ये पण सुद्धा सांगितलेलं आहे की सब्जेक्ट म्हणजे राहतो की एखादा व्यक्ती, प्राणी किंवा एखादा वस्तू की जो ऍक्शनला काय करतो, परफॉर्म करतो, म्हणजे स्वतः तो क्रिया करतो, म्हणजे त्याला म्हणतो आपण ऍक्शन. मी तुम्हाला शिकवत आहे म्हणजे मी इथं काय करत आहे, ते ऍक्शन परफॉर्म करत आहे शिकवण्याची, तर मी इथं काय झालो सब्जेक्ट आणि ते ऍक्शन तुमच्यावरती अफेक्ट, त्या ऍक्शनचा अफेक्ट तुमच्यावरती होत आहे म्हणून तुम्ही झाले इथं ऑब्जेक्ट. तर अशा पद्धतीने आपण सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट फाइंड आउट करणार. आता बघा ऑब्जेक्ट मीन्स का राहणार, ऑब्जेक्ट म्हणजे किंवा एखादा वस्तू, प्राणी किंवा एखादा व्यक्ती सुद्धा असू शकतो की ज्याच्यावरती ते ऍक्शन काय होणार आहे, अफेक्ट होणार आहे, अप्लाय होणार आहे, म्हणजे ती क्रिया त्याच्यावरती होणार आहे, त्याला म्हणतो आपण ऑब्जेक्ट. तर बघा आणखी एखादं एक्झाम्पल घेऊया की त्याने मला गिफ्ट दिलं, त्याने मला गिफ्ट दिलं, ही गिफ्ट देण्याची ऍक्शन आहे त्याने केली आणि हे ऍक्शन कोणावरती झाली, माझ्यावरती झाली, तो झाला सब्जेक्ट आणि मी काय झालो इथं ऑब्जेक्ट. तो पण पर्सन आहे, मी पण पर्सन आहे, परंतु ऍक्शन जो करतो ना तो म्हणतो आपण सब्जेक्ट. तर बघा आणखी एक सांगतो की ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मध्ये फरक काय आहे. तर बघा ऍक्टिव्ह ची सुरुवात सब्जेक्ट पासून होते, पॅसिव्ह ची सुरुवात सब्जेक्ट पासून होते. म्हणजेच काय की सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट इज मोर इम्पॉर्टंट दॅन ऑब्जेक्ट. बघा आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर ऑब्जेक्ट इज मोर इम्पॉर्टंट दॅन सब्जेक्ट. म्हणजे कसं, जेव्हा आपण एखादा सेंटेन्स बोलणार त्या सेंटेन्स मध्ये कोण इम्पॉर्टंट आहे, ऑब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे की सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे, ते ओळखणं, ते आपल्याला ऑटोमॅटिकली आपल्याला समजतेस की जेव्हा आपण फॉर एक्झाम्पल, मला एक्झाम्पल देतो की त्याने मला एक काय दिलं, गिफ्ट दिलं, तर या सेंटेन्स मध्ये हु इज इम्पॉर्टंट, सब्जेक्ट इज इम्पॉर्टंट और ऑब्जेक्ट इज इम्पॉर्टंट. तर या सेंटेन्स मध्ये तो हा इम्पॉर्टंट आहे, म्हणजे सब्जेक्ट जास्त इम्पॉर्टंट मला असं वाटते म्हणून मी वाक्याची सुरुवात सब्जेक्ट पासून केली. तर मला जर वाटेल की नाही गिफ्ट जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणजे ऑब्जेक्ट जास्त इम्पॉर्टंट आहे, मी वाक्याची सुरुवात ऑब्जेक्ट न करणार. तर बघा अशाच पद्धतीनं आपण व्हाईस बदलत असतो. तर लक्षात ठेवा कोण जास्त इम्पॉर्टंट आहे त्यानं वाक्याची काय करायची, सुरुवात करायची. आणखी एक्झाम्पल सांगतो, नरेंद्र मोदीने फसल बीमा योजना लॉन्च केली. आता या सेंटेन्स मध्ये हु इज इम्पॉर्टंट, नरेंद्र मोदी, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी और फसल बीमा योजना. आता तुम्ही डिसाइड करा. मला वाटते की फसल बीमा योजना ही जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की ठीक आहे तुम्हाला वाटत असेल की नाही पीएम नरेंद्र मोदी हे जास्त इम्पॉर्टंट आहे. तर आपल्यानुसार आपल्याला जे जास्त इम्पॉर्टंट वाटत असेल, आपल्याला जर सब्जेक्ट इम्पॉर्टंट वाटत असेल तर वाक्याची सुरुवात सब्जेक्ट न करा. जर ऑब्जेक्ट जास्त इम्पॉर्टंट वाटत असेल तर वाक्याची सुरुवात ऑब्जेक्ट न करा. तर बघा सेंटेन्स कसं होणार, नरेंद्र मोदी हॅज लॉन्च फसल बीमा योजना, कारण की इथं मला सब्जेक्ट काय झाला, इम्पॉर्टंट आहे. पण या सेंटेन्सला जर मी असं बोललो, द फसल बीमा योजना हॅज बीन लॉन्च बाय नरेंद्र मोदी, इथं वाक्याची सुरुवात मी फसल बीमा योजना म्हणजे ऑब्जेक्ट नाही केली, तर या सेंटेन्स मध्ये ऑब्जेक्ट जास्त इम्पॉर्टंट आहे सब्जेक्ट पेक्षा. तर हा दोघांचा काय आहे डिफरन्स. चला बघूया, दोन कॉलम दिलेले आहे, एक आहे ऍक्टिव्ह आणि एक आहे पॅसिव्ह. बघा तुम्ही इथं बघू शकता. तर बघा ऍक्टिव्ह मध्ये मी जे काही हेल्पिंग वर्ब्स दिले आहेत, जसे की V1 आहे, V2, अॅमिजा. V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, म्हणजे तुम्ही कोणते पण घेऊ शकता, प्ले, राईट, ओके. V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप, म्हणजे रोट, प्लेड, अॅमिजार, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड,
कॅन, कुड, मे, माइट, शुड, वुड, मस्ट, दीज आर द मॉडल ऑक्झिलरी वर्ब. तर बघा या मॉडल ऑक्झिलरी वर्बचं आपण पॅसिव्ह मध्ये कसं रूपांतर करणार ते अगोदर बघूया. V1 म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये यूज करतो. तर बघा V1 चं पॅसिव्ह वॉइस होणार एम इज आर. बघा हे काही ट्रिक्स आहे, त्या ट्रिक्स नुसार हे तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवावं लागेल. आणि V2 असेल तर आपण काय घेणार, पॅसिव्ह वॉइस मध्ये वॉज वेअर घेणार. फक्त या दोन गोष्टी तर लक्षात ठेवा. V1 असेल म्हणजे जर वाक्यामध्ये जर क्रियापदाचं पहिलं रूप दिसलं तुम्हाला तर तुम्ही एम इज आर घेणार पॅसिव्ह वॉइस मध्ये, आणि V2 असेल तर घेणार वॉज वेअर. तर फक्त लक्षात ठेवा एम इज आर असेल ऍक्टिव्ह वॉइस मध्ये तर पॅसिव्ह वॉइस मध्ये घेणार एम इज आर बिंग, BEING बिंग. वॉज वेअर असेल तर घेणार आपण वॉज वेअर बिंग पॅसिव्ह वॉइस मध्ये. बघा एम इज आर बिंग, वॉज वेअर बिंग, कारण की एम इज आर वॉज वेअर नंतर आपण नेहमी क्रियापदाला का लावतो, ING लावतो. नेक्स्ट हॅव हॅज हॅड. बघा हे टू हॅवचे फॉर्म, आणि टू हॅवच्या फॉर्म नंतर आपण नेहमी कोणतं रूप घेतो, क्रियापदाचं तिसरं. म्हणून हॅव हॅजच्या नंतर आपण काय यूज करणार, हॅव हॅज बीन. आणि तसेच हॅड असेल तर हॅड बीन. ओके, तुमच्या लक्षात आलं असेल. बघा थोडस लक्षात ठेवावं लागेल. V1 असेल तर एम इज आर, V2 ऍक्टिव्ह वॉइस मध्ये V2 असेल म्हणजे सिंपल पास्ट टेन्स तर आपण पॅसिव्ह वॉइस मध्ये घेणार वॉज वेअर. एम इज आर असेल तर एम इज आर बिंग, वॉज वेअर बिंग, हॅव हॅज बीन, हॅड बीन. तुम्ही हा चार तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. तसेच कॅन असेल तर इथं तुम्हाला फक्त बी यूज करावं लागेल. म्हणजे कसं, कॅन बी, कुड बी, मे बी, माइट बी, शुड बी, वुड बी, मस्ट बी, शॉल बी, विल बी, नीड टू बी, डेअर टू बी, वॉन्ट टू बी, यूज टू बी. ओके, कारण की मॉडल ऑक्झिलरी वर्ब नंतर आपण नेहमी क्रियापदाचं कोणतं रूप घेतो, पहिलं रूप घेतो म्हणजे बी, म्हणजे दिस इज द फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. बघा तर हा चार्ट तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. चला बघूया ऍक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस मध्ये आपण कसे रूपांतर करूया. इथं बघा काही स्टेप दिलेला आहे. सर्वात अगोदर आपल्याला लिहावं लागेल ऑब्जेक्ट, नंतर हेल्पिंग वर्ब. इट शुड बी चेंज. जेव्हा तुम्ही हेल्पिंग वर्ब लिहिणार पॅसिव्ह वॉइस मध्ये तो नेहमी चेंज असला पाहिजे. जे मी तुम्हाला मागच्या स्लाइडमध्ये लास्ट स्लाइडमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर आहे क्रियापदाचं तिसरं रूप. उरलेले शब्द म्हणजे कॉम्प्लिमेंटरी, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब असू शकतात. त्यानंतर बाय, नंतर सब्जेक्ट. तर बघा पॅसिव्ह वॉइसची वाक्याची सुरुवात नेहमी आपण कुठून करतो, ऑब्जेक्ट पासून करतो. आता ऑब्जेक्ट म्हणजे काय, वाक्यातील ऑब्जेक्ट कसा फाइंड आउट करायचा, मुख्य क्रियापदाला व्हॉट आणि टू हुम ने प्रश्न करून तुम्हाला ऑब्जेक्ट जे आन्सर मिळेल ते का असणार, आपला ऑब्जेक्ट असणार. तर बघा काय आणि कोणाला हे मुख्य क्रियापदाने आपण प्रश्न केला तर आपल्याला काय मिळतो, ऑब्जेक्ट मिळतो. आणि नंतर हेल्पिंग वर्ब, इट शुड बी चेंज. तर बघा काही एक्झाम्पल घेऊन आपण ऍक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करू शकतो. बघा या स्टेपनुसार तुम्ही इझिली तुम्ही सुद्धा ऍक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करू शकता. बघा तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. महेश इज प्लेइंग क्रिकेट या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट काय आहे, बघा नसेल कळालं तर मुख्य क्रियापदाला व्हॉट आणि हुम. व्हॉट प्लेइंग, बघा का मिळालं, ऑब्जेक्ट. तर वाक्याची सुरुवात कुठून करणार, बघा हे स्टेप आहे, स्टेपनुसार जायचे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, हे काय एक प्रकारचे स्टेप्स आहेत. स्टेपनं जायचं. सर्वात अगोदर लिहायचं ऑब्जेक्ट, म्हणजे वाक्याची सुरुवात करायची ऑब्जेक्टनं. ऑब्जेक्ट काय इथं, क्रिकेट. त्याच्यानंतर बघा हेल्पिंग वर्ब, इट शुड बी चेंज. तर बघा तुम्ही लास्ट स्लाइड मध्ये बघितलं असेल की ॲमिजार असेल तर ॲमिजारचं काय होणार, ॲमिजार बिंग. तर काय घेणार, इजचं असेल तर इज बिंग. इट हॅज असेल तर हॅज बीन, कॅन असेल तर कॅन बी, शुड असेल तर शुड बी. ओके, त्यानंतर बघा इथं त्यानंतर क्रियापदाचं कोणतं रूप, तिसरं रूप. प्लेचं रूप काय ना, प्लेड. नंतर येणार चौथी स्टेप येणार उरलेले शब्द. इथं उरलेले शब्द आहे का, नाही आहे. म्हणजे क्रिकेट पण घेतला, इज पण घेतला, प्लेट पण घेतला. म्हणजे जर मी तर ऑन द ग्राउंड असं जर लिहिलं असेल तर ही जे प्रिपोजिशनल ऑब्जेक्ट आहे, जे कॉम्प्लिमेंटरी आहे, म्हणजेच ते उरलेला शब्द ते मी इथं लिहू शकतो. जसं की ऑन द ग्राउंड,
त्याच्यानंतर बाय आणि सब्जेक्ट. बाय लिहायचा, नंतर सब्जेक्ट लिहायचा, बाय महेश. द सेंटेन्स शुड बी क्रिकेट इज बिंग प्लेड ऑन द ग्राउंड बाय महेश. याचा अर्थ होतो रमेश क्रिकेट खेळत आहे ग्राउंडवरती. क्रिकेट खेळला जात आहे रमेश कडून ग्राउंडवर. बघा, ही हॅज डोनेट ब्लड. तर हे ऍक्टिव्ह वॉइस आहे. पॅसिव्ह वॉइस मध्ये पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करायचं असेल, दीज आर द स्टेप. सर्वात अगोदर लिहिणार आपण ऑब्जेक्ट, कारण की पॅसिव्ह वॉइसची वाक्याची सुरुवात नेहमी ऑब्जेक्ट पासून होतो. तर सुरुवात पहिले ना ऑब्जेक्ट, नंतर लिहिणार आपण हेल्पिंग वर्ब, तो असणार चेंज. नंतर लिहिणार आपण क्रियापदाचं तिसरं रूप. नंतर लिहिलं आपण उरलेलं वाक्य असेल तर वाक्यामध्ये. नंतर लिहिणार आपण बाय. नंतर लिहिणार आपण सब्जेक्ट. ही एकच स्टेप तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. कोणत्याच प्रकारचे रूल्स, टेन्सचे रूल लक्षात ठेवायची काही गरज नाही आहे. सर्वात अगोदर लिहा आपण ऑब्जेक्ट म्हणजे ब्लड. त्याच्यानंतर लिहिणार आपण हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब दिलेला आहे वाक्यामध्ये म्हणून हॅजचं घेणार. बघा, कॉलममध्ये सांगितलं आहे मी हॅव हॅजचं काय होते, हॅव हॅज बीन. तो कॉलम लक्षात ठेवा. तर हॅज बीन, इथं मी हॅव सुद्धा लिहू शकलो असतो जर हे प्युरल फॉर्म असता तर. ओके, हॅज बीन. त्यानंतर आहे तो चेंज करून लिहिला मी हॅजचं, हॅज बीन. त्यानंतर V3 फॉर्म ऑलरेडी इज गिवन, डोनेटेड. त्यानंतर लिहिणार मी उरलेला शब्द. इथं काही उरलेला शब्द नाही आहे, म्हणजे कोणतंच वगैरे म्हणजे प्रिपोजिशनल ऑब्जेक्ट नाही आहे. नंतर बाय, नंतर सब्जेक्ट. हीच आपण द्वितीय लिहिणार हिम. ओके, त्यानंतर आहे बाय हिम. त्यानंतर नेक्स्ट, गीता कॅन स्पीक इंग्लिश. या सेंटेन्समध्ये सर्वात अगोदर ऑब्जेक्ट काय, व्हॉट स्पीक इंग्लिश. ऑब्जेक्ट आहे इंग्लिश. त्यानंतर आहे हेल्पिंग वर्ब. इथं हेल्पिंग वर्ब दिलेला आहे कॅन. मग हेल्पिंग वर्ब लिहिताना इट शुड बी चेंज, तो चेंज असला पाहिजे. म्हणजे कॅनच्या ऐवजी आपण लिहिणार कॅन बी. कॅन हा ऍक्टिव्ह वॉइस आहे, कॅन बी हा पॅसिव्ह वॉइस. नंतर लिहिणार क्रियापदाचं तिसरं रूप, ते आहे स्पोकन. स्पीकचं होणार स्पीक, स्पोक, स्पोकन. त्यानंतर उरलेला शब्द नाही आहे. नंतर डायरेक्टली आपण घेणार सब्जेक्ट म्हणजे बाय गीता. तर आणखी एक्झाम्पल बघूया. चला काही एक्झाम्पल्स बघूया. तर फर्स्ट एक्झाम्पल बघा, दे हॅव रिटर्न मी अ बुक. तर बघा, स्टेपनुसार जे मी तुम्हाला स्टेप सांगितल्या, ऍक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस रूपांतर करायचं स्टेप दिल्या. पहिले सर्वात अगोदर ऑब्जेक्ट, नंतर हेल्पिंग वर्ब, इट शुड बी चेंज. नंतर क्रियापद तिसरं रूप, उरलेलं वाक्य म्हणजे प्रिपोजिशनल ऑब्जेक्ट, बाय, नंतर सब्जेक्ट. सर्वात पहिला लिहिणार ऑब्जेक्ट. बघा, व्हॉट रिटर्न बुक, टू हुम रिटर्न मी. बघा, या सेंटेन्स मध्ये दोन ऑब्जेक्ट आहे, एक आहे इनडिरेक्ट ऑब्जेक्ट, एक आहे डिरेक्ट ऑब्जेक्ट. तुम्ही वाक्याची सुरुवात कोणत्याही ऑब्जेक्ट न केली तरी चालेल. मी डिरेक्ट ऑब्जेक्ट न करणार म्हणजे अ बुक. मी इनडिरेक्ट ऑब्जेक्ट न सुद्धा करू शकतो. तर डिरेक्ट ऑब्जेक्ट न वाक्याची नेहमी सुरुवात करायची, इट्स बेटर बुक. त्यानंतर हेल्पिंग वर्ब. ऑलरेडी या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिलेला आहे हॅव. हॅवचं काय होणार, हॅव बीन. तर हॅव हॅजचं हॅव बीन होते. बघा, कॉलम मध्ये बघितलं आहे. तर मी हॅवचं लिहिणार हॅव बीन. ओके, पण इथं हा सिंग्युलर फॉर्म आहे, तर त्याला हा पण वर्ब पण का असला पाहिजे, सिंग्युलर. तर आपण हॅवच्या ऐवजी हॅज लिहू शकतो. बघा, अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट और ऑब्जेक्ट, म्हणजे सुरुवातीला म्हणजे याच्या अकॉर्डिंग तुम्ही म्हणजे सिंग्युलर ऑब्जेक्टच्या अकॉर्डिंग तुम्ही हेल्पिंग वर्ब घेऊ शकता. हॅवच्या ऐवजी आपण हॅज घेऊ शकतो, कारण की वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टने झालेली आहे आणि तो ऑब्जेक्ट का होता, सिंग्युलर आहे. तर बघा, दे हॅज बीन, नंतर लिहिला हेल्पिंग वर्ब चेंज केला, नंतर रिटर्न म्हणजे क्रियापद तिसरं रूप. नंतर उरलेलं काही शब्द असेल, काही असेल, हा ऑलरेडी म्हणजे एक ऑब्जेक्ट राहिला होता आपला. त्यानंतर बाय, डेचं होणार डे. तर इथं तुम्ही लक्षात ठेवा, बरेच विद्यार्थी काय करतात, हॅवचं हॅव बीन लिहून टाकतात. तर कसं करणार, हॅवचं कधी कधी हॅज बीन पण आपण घेऊ शकतो. जसं इथं वाक्याची सुरुवात प्युरलनं झाली होती म्हणून आपण प्युरलचा हेल्पिंग वर्ब घेतला. इथं वाक्याची सुरुवात सिंग्युलरनं झाली म्हणून हेल्पिंग वर्ब काय घेणार, सिंग्युलर घेणार. आपण थोडा चेंज करू शकतो अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट और ऑब्जेक्ट. बघा, शी विल मेक अ केक टुमॉरो. या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट काय, व्हॉट मेक अ केक, म्हणजे अ केक ऑब्जेक्ट आहे. वाक्याची सुरुवात ऑब्जेक्ट करणार. त्यानंतर लिहिणार आपण हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब कसा असला पाहिजे, चेंज असला पाहिजे. तर कॉलम मध्ये दिलेला विल असेल, मॉडेल ऑक्झिलरी वर्ब असेल तर मॉडेल ऑक्झिलरी वर्ब नंतर काय घेतो आपण, विल बी. म्हणजे दिस इज अ ऍक्टिव्ह, दिस इज अ पॅसिव्ह. बघा, नंतर लिहिला क्रियापद तिसरं रूप म्हणजे मेड.
नंतर लिहिला उरलेलं वाक्य आहे का, शब्द आहे का, आहे टुमॉरो. नंतर बाय सब्जेक्ट लिहा, सब्जेक्ट लिहिणार द्वितीया, बाय हर, शीचं हर होणार. बघा ना, चिल्ड्रन सॉल्व द एक्झाम्पल्स. या सेंटेन्स मध्ये सर्वात अगोदर ऑब्जेक्ट फाइंड आउट करायचा, द एक्झाम्पल. काय सॉल्व केलं, द एक्झाम्पल्स, द एक्झाम्पल. नंतर लिहिणार आपण हेल्पिंग वर्ब. वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाहीये, कॉलम मध्ये बघा. जर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसेल तर आपण डू डज इट घेतो, पण इथं तसं होणार नाही. इथं बघा, इथं क्रियापदाचं कोणतं रूप दिलं, दुसरं रूप. तर V2 चं काय होणार, वॉज वेअर होणार पॅसिव्ह वॉइस मध्ये करताना. एवढं इथं लक्षात ठेवा. ना तर मी नेहमी सांगतो की V2 असेल तर डीड वापरा, V1 असेल तर डू डज वापरा. तर इथं काय करणार आपण, इथं V2 आहे पॅसिव्ह वॉइस मध्ये करताना V2 असेल तर घेणार वॉज वेअर, V1 असेल तर घेणार एम इज आर. ओके, हे गोष्ट इथं लक्षात ठेवा. त्याचे एक्झाम्पल. मग आता इथं V2 आहे, V2 असेल तर आपण काय घेणार वॉज वेअर, कॉलम मध्ये दिलेला आहे. V1 असेल तर एम इज आर, V1 हा ऍक्टिव्ह वॉइस असेल तर एम इज आर हा का झाला पॅसिव्ह वॉइस, V2 हा ऍक्टिव्ह वॉइस तर वॉज वेअर हा का झाला पॅसिव्ह वॉइस. त्याच्यानुसार आपण वॉज घेणार की वेअर घेणार, तर प्युरल असल्यामुळे आपण काय घेणार वेअर. हेल्पिंग वर्ब मिळाला. नंतर V3 सॉल्टचा सॉल्ट. नंतर बाय सब्जेक्ट, नाउनचं सब्जेक्ट नाउनच राहील, तर प्रोनाउन बदलतील, सब्जेक्टिव्ह प्रोनाउन ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन. लास्ट एक्झाम्पल, शी वॉचेस मूवी एव्हरी डे. तर या वाक्यामध्ये वॉचेस म्हणजे क्रियापदाचं कोणतं रूप दिलेलं, पहिलं रूप दिलेलं आहे. तर याचा आपल्याला पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करायला सर्वात अगोदर आपण ऑब्जेक्ट फाइंड आउट करणार. तो व्हॉट वॉच म्हणजे काय बघितलं, मूवी बघितला. तर दिस इज अ ऑब्जेक्ट. सर्वात अगोदर ऑब्जेक्टला अंडरलाईन करायची. ते लिहिलं आपण ऑब्जेक्ट. दुसरी स्टेप आहे हेल्पिंग वर्ब. वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही आहे, परंतु क्रियापदाचं कोणतं रूप दिलेलं आहे, पहिलं रूप. बघा, हेल्पिंग वर्ब नसेल तर V1 किंवा V2 तुम्हाला दिसेल. मग V1 दिलेलं आहे, तो V1 चं पॅसिव्ह वॉइस काय होणार एम इज आर. V2 चं वॉज वेअर. तो V1 दिलेला आहे म्हणून घेणार आपण एम इज आर. एम इज की आर, मग तो डिसाइड करणार आपण दिलेला ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आहे सिंगुलर म्हणून लिहिणार आपण इज. ऑब्जेक्ट जर प्युरल असता तर लिहिला असता आर. तर ओके. त्यानंतर आहे हा एक अंडरस्टँडिंग म्हणजे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. त्यानंतर आहे मूव्ही इज. नंतर तिसरी स्टेप आहे क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे येणार वॉच्ड. नंतर उरलेला शब्द आहे का, आहे एव्हरी डे. त्यानंतर आहे बाय सब्जेक्ट, शीचं का होणार हर. तर अशा पद्धतीने आपण ऍक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर कसं करतात ते आपण इथं बघितलंय. सेकंड पार्ट मध्ये आपण अशाच पद्धतीने कोणतेही रूल्स नाही, फक्त एकच स्टेप सांगणार आहोत. त्या स्टेपनं तुम्ही पॅसिव्हचं ऍक्टिव्ह वॉइसचं रूपांतर कसं करायचं ते आपण नेक्स्ट अपकमिंग जे व्हिडिओ तुम्हाला येणार, सेकंड पार्ट येणार त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. आय होप की तुम्हाला हा टॉपिक